करतो की त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं. गोव्याचे मुख्यमंत्री माननीय प्रमोद सावंतजी, सन्माननीय मंत्री उदय सामंत, सन्माननीय रवी चव्हाण, सन्माननीय केसरकर, भाजप आणि आघाडीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि उन्हात तापत असलेल्या माझ्या बंधू भगिनींनो आणि तरुण मित्र, मी फक्त आभार मानायला उभा आहे, भाषण करायला नाही. पाहतोय आम्ही सावलीत आहोत, तुम्ही उन्हात आहात आणि तुम्ही बराच म्हणजे जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर चालत इथपर्यंत आलात भर उन्हात 12-1च्या सुमाराला. हे तुमचा प्रेम, ही तुमची पक्षाची निष्ठा, हे पाहिल्यावर खरोखर मला वाटलं की मी किती नशीबवान आहे की असे कार्यकर्ते मला मिळाले, असे सहकारी मला मिळाले. आताच माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पण आपलं मनोगत सकाळी त्यांनी फोन केला, दादा आज मी येऊ शकत नाही का नितीन गडकरीच्या इकडे आज मतदान आहे आणि ते त्या विभागात राहतात, मला काय हरकत नाही. प्रथम कर्तव्य महत्वाचं तिथे मतदान आहे, माझं आपलं प्रेम एकमेकावर आहे, त्यामुळे आपण आलात तरी चालेल. बांधवांनो, आता प्रमोदजी सावंत गोव्याचे मुख्यमंत्री आणि मोदींच्या काही घोषणा इथे केल्या. इथलं 400 पार मोदींनी घोषणा केली आहे, संकल्प केला आहे की ह्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष मिळून 400 पार, 400 पेक्षा जास्त जागा यावेळा जिंकायच्या. कशासाठी? भारत विकसित देश बनवण्यासाठी, भारताची गरिबी जाऊन आत्मनिर्भर भारत बनावा यासाठी मोदी तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक करणार आहेत आणि त्यांची हॅट्रिक करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करा. माझी तुम्हाला छोटीशी विनंती आहे, मोदींनी घोषणा दिली की अबकी बार 400 पार, त्या 400 मध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा खासदार असावा यासाठी मला असू देत, तुमच्या तोंडात साखर पडो आणि 2.5चे 5 झाले तरी मला हरकत नाही. पण आता तुम्ही उन्हात तापतात, जास्त तापत तुम्हाला ठेवणं मला धोक्याचं वाटतंय, म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो, धन्यवाद मानतो. सन्माननीय प्रमोद सावंत, रवी चव्हाण, आमचा उदय सामंत, आमचा किरण सामंत आणि केसरकर साहेब या सर्वांचा मी आणि आमचे निकम साहेब यांचा मी अतिशय ऋणी आहे. त्या ठिकाणी आले आणि आलेच नाही तर शुभेच्छा दिल्या आणि म्हणून त्यांचा सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.